APJ अब्दुल कलाम बने, शाहनवाज हुसैन जैसा बने, पहला व्यक्ति रहूंगा जो समर्थन करेगा। लेकिन अगर यहाँ पर कोई ओसामा बिन लादेन को और औरंगजेब जैसे दुर्दांत लोगों को अपना आइकॉन मान करके भारत के अंदर पाकिस्तान का झंडा लहराएगा, तो फिर उनके उन विषैले फनों को सत्य के साथ कुचलने के लिए भी सबसे पहले योगी आदित्यनाथ यकीनन अगर एक सन्यासी हो, अगर हमें शास्त्र की का प्रशिक्षण दिया गया तो शास्त्र के साथ साथ शस्त्र का भी। अगर हमारे हाथ में एक हाथ में माला है तो दूसरे हाथ में हम भाला लेकर के भी चलते हैं, जिससे समाज को शिष्ट भी किया जा सके और दुष्टों को उनके कृत्यों की सजा भी दी जा सके। एक सन्यासी का सही कर्तव्य होता है। एक अन्याय का प्रतिकार करना, मुझे लगता है जब कानून और व्यवस्था फेल हो जाती है, जंगल राज हो जाता है, तो जंगल राज का जवाब जैसे को पैसा देने की तैयारी होनी चाहिए। योगी आदित्यनाथ छत्रपती शिवरायांच्या विचारांचे तंतोतंत आचरण करणारा हिंदू हृदय सम्राट, शिवचरित्रातील पराक्रमी प्रसंगांचा यथार्थ उमजलेला सर्वोत्तम प्रशासक। बंधू आणि भगिनींनो, प्रतापगडापासून हजारो मैल दूर असणाऱ्या उत्तर प्रदेशातील लोकांना शिवचरित्र समजले आणि उमजले सुद्धा। पण ज्या भूमीत शिवराय जन्मले त्या भूमीस अजून महाराज कळलेच नाही। याच शिवरायांच्या भूमीवर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यावर सरकार कोणतीच कायदेशीर कारवाई करीत नाही। हाच फरक आहे उत्तर प्रदेश आणि आपल्या राज्यकर्त्यात। बंधूंनो, येणारा काळ खूप अवघड असा काळ आहे। त्यामुळे जागे व्हा, जागे रहा आणि जागेत करा। प्रतापराव विजयांचा तोरा आणि रोष बघून पहिलोर खान घाबरला आणि त्यांनी स्वराज्यावर यापुढे कधीच ना आक्रमण करण्याची ग्वाही दिली। या ग्वाहीमुळे प्रतापराव विजयांना त्याची दया आली आणि त्यांनी खानाला दयाक्षमा देऊन सोडून दिलं। मुजरा महाराज, आपल्या सर्वोपचाराने त्या भिलोर खानच्या फौजेची फार नाकाबंदी करून टाकली। पाणीच न त्यांचं सकाळपासून त्या फौजेला पाणी मिळालं नाही। लय कासा विचारली फौज, खानाला मी त्यांना हरणं दाखवली, पण काय उपयोग झाला नाही। चारी बाजूंनी लाडके झाले त्यांची। आपल्या दीपाच्या लोकांनी लय मोठा पराक्रम केला बघा। अखेरीस खान शरण आला, म्हणाला मी तुम्हावर आलो नाही, अहो इच्छा नसताना पाचशाच्या हुकमावर आलो। या पुढे मी तुमचाच आहे, यापुढे शिवाजी राजांशी दावा करणार नाही। मग रावाला त्यांची दया आली आणि धर्मवाद देऊन सोडून दिलं। त्यास सोडून दिलं, परस्पर सोडून दिलं, आणि तेही बहलोर खास। कोणाला विचारून ही दया दाखवली?
उलटे पुन्हा स्वराज्यावर चालून येईल, स्वराज्याचं नुकसान करेल. त्या सगळ्याला जबाबदार कोण? विसाजी प्रतापरावांना जाब विचारा. साला काय निमित्त केला? बहिलोल खानास बुडवावे, मारावे असे सांगून मी त्याला सोडून का दिले? यापुढे बहिलोल खानास बुडवून फत्ते करणे, अन्यथा आम्हास तोंड दाखवणे, आम्हास तोंड दाखवणे. शब्द आणि आदेश पाळत गुजरांनी ठरवलं की बहिलोल खानाला जमीनदोस्त करायचे आणि ते 7 मावळे घेऊन प्रतापराव गुजर निघाले. आणि या रीतीने वेड्यात मराठे वीर चढवले 7 आणि त्या 7 मावळ्यांनी बहिलोल खानावर हल्ला चढवला आणि बहिलोल खानाचं मुंडकं छाटलं. असं का वाटतं? तो अफजल खान म्हणजे केवढा मोठा राक्षस. अहो दैत्यपणा की दुसरं. अहो हल्दी गिल्ली मारलेला नागडबंब असला तरी एवढीशी मुंगी त्याला गडाबडा लोळवते धरणीवर. नाग कितीही चोरीला असला तरी मुंगसाचं एवढंस पोट त्याला लोळवल्या बघत राहत नाही. आपण तर माणसं आणि ती बी स्वराज्याची. आणि हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आहे. मग अगदी आभाळातल्या कडाडत्या विजा हाती घेतलेला दैत्यवानी कधी मला तरी आषाढ वाऱ्याच्या चपळाईनं असे स्वार होऊ त्या पिशल्यांच्या छाताडावर की मेघांना पळता आभाळ थोडे होईल. आणि बांधर अहो तुमच्या हिरडस मावळा की हौस म्हणजे करू खळखळत्या पाण्यावरल्या चमचमत्या चांदण्यावानी तळपत्या रोडेश्वराच्या पायथ्याला रात्र असतानाच साऱ्यांनी गोळा व्हायचा. आम्ही तिथे पहाटे येऊ. आवाज गोंधळ होऊ द्यायचा नाही. सारं कसं चुपचाप पार पडलं पाहिजे. उद्या रोडेश्वरावर स्वराज्याचा कौल घेऊ.